2023 नंतर जर तुमच्या घरामध्ये मुलींनी जन्म घेतलेला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तर बघू शकता लेक लाडकी योजना, तर मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र सरकारची ही योजना आहे आणि या योजनेबद्दल भरपूर जे पालक वर्ग आहेत जसे की ग्रामीणमधले आहेत त्यांना माहिती नाही आहे। तर बघू शकता मुलीचा जन्म झाल्यानंतर 5,000 रुपये मिळेल, 8 वर्षाची झाल्यानंतर 5,000 रुपये मिळेल, 12 वर्षाची झाल्यानंतर 6,000 रुपये आणि त्यानंतर बघू शकता जेव्हा मुलगी 18 वर्षाची होईल तेव्हा 75,000 रुपये हे मुलीला मिळणार आहे। आणि याबद्दल फॉर्म कुठे भरायचा, नेमकी अपडेट काय असेल, फक्त यामध्ये एकच कंडिशन आहे, ती म्हणजे की जो जन्म आहे हा 1 एप्रिल 2023 नंतरच्या मुलींसाठी लागू असणार आहे आणि त्यामध्ये पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना हा नियम लागू असणार आहे। तर तुम्ही जर पात्र आहे किंवा नाही आहे हे चेक करा, कारण की तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे। तर 2023च्या बजेटमध्ये ही जी योजना आहे ही सुरू केलेली आहे आणि यामध्ये लेक लाडकी योजना हे या योजनेला नाव दिलेलं आहे। तर 2023 नंतर ज्याही घरामध्ये मुलींचा जन्म झालेला असेल त्या मुलींना अशा प्रकारे जे पैसे आहे हे त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तर पहिला हप्ता जो असणार आहे जन्म झाल्यानंतर 5,000 रुपये, दुसरा हप्ता पहिलीमध्ये गेल्यानंतर आणि तिसरा हप्ता 6वीमध्ये गेल्यानंतर आणि त्यानंतर 11वीमध्ये गेल्यानंतर सुद्धा एक हप्ता आहे ज्याचा 8,000 रुपये, त्यानंतर 5वा हप्ता म्हणजे 18 वर्षांनंतर तो 75,000 रुपये असणार आहे आणि एकूण रक्कम 1,01,000 रुपये ही रक्कम मुलीच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। आणि यामध्ये तुम्हाला अर्ज कुठे करायचा, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे याबद्दल संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे। योजनेसाठी 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्मलेली जी मुलगी असेल ती पात्र असणार आहे। पिवळ्या किंवा केसरी रंगाचे शिधापत्रिका म्हणजे राशन कार्ड असेल ते कुटुंब अर्ज करू शकतात। एका कुटुंबातील 2 मुलींना लाभ घेता येईल। एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीला योजनेचा लाभ मिळेल। लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे अशाबद्दलच्या यामध्ये कंडिशन दिलेल्या आहे आणि डॉक्युमेंटसुद्धा बघणार आहे आपण। आणि फॉर्म कुठे भरायचा, फॉर्मचा जो फॉर्मॅट असणार आहे तो सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर कागदपत्रे आधी चेक करा। महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र द्यावं लागेल म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट, लाभार्थ्यांच्या पालकांचे आधार कार्ड म्हणजे आईवडिलांचे आधार कार्ड, वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र 1 लाखापेक्षा आतमध्ये, रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी, मुलीचा जन्माचा दाखला, कुटुंब नियोजन प्रमाणपत्र, त्यानंतर बघू शकता बँक पासबुक लागणार आहे, स्वयं घोषणापत्र, अंतिम लाभासाठी मुलीचे मतदान कार्ड, अंतिम लाभ म्हणजे शेवटच्या लाभासाठी लागणार आहे, त्या अगोदर लागणार नाही आहे। जर मुलगी शिक्षण घेत असेल तर चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, अशाबद्दल ही डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे। यामध्ये जेवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला अंगणवाडी सेविका मागेल तेवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यावे लागेल आणि नोंदणी शुल्क यासाठी 1ही रुपया खर्च येणार नाही आहे आणि यासाठी तुम्ही अर्ज भरू शकता। तर अर्ज कुठे भरायचा बघू शकता। या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येत नाही, सरकारद्वारे ऑनलाईन पद्धत सुरू केलेली नाही आहे। या योजनेचा अर्ज फक्त आणि फक्त अंगणवाडी केंद्रातून किंवा आशा वर्करद्वारे तुम्ही भरू शकता। तर त्यांच्याकडे जाऊन लेक लाडकी योजनाचा फॉर्म भरा, त्यामध्ये दिलेला संपूर्ण फॉर्म फिलअप करून त्यांच्याकडे सबमिट करा। फॉर्मचा जो नमुना आहे अशा प्रकारे असेल आणि हा फॉर्मचा नमुना तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार। तर आजच आपल्या घरामध्ये जर 2023 नंतर मुलीने जन्म घेतलेला असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। संपूर्ण ज्याही पात्र लाभार्थी असेल त्यांनी या योजनेचा लाभ घ्या। लेक लाडकी योजना 2023 पासून सुरू झालेली आहे, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे आणि या योजनेमध्ये मुलींना यामध्ये फायदा होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। तर लवकरात लवकर आपले फॉर्म भरा। फॉर्म हे टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करा, त्या फॉर्मची प्रिंट काढा आणि अंगणवाडी सेविकाकडे द्या। अशाबद्दल ही एक अपडेट होती आणि कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि लेक लाडकी योजनेबद्दल जी पुढील अपडेट येईल ती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।